छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करणारे आणि शिवरायांची राजमुद्रा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरणारे राजकारणी सो कॉल्ड नेता लोक हे छत्रपतींचा हा वारसा जपण्यासाठी काही करणार आहेत का, की फक्त निवडणुका आल्या की जय 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 शिवाजी या नाटकी घोषणा देणार आहेत? हा प्रश्न तुम्ही आम्ही या नौटंकीबाजांना विचारायलाच हवा आहे खरं तर. कारण हे जय 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 शिवाजी करताना नरड्याच्या नसात आणेपर्यंत बोंबललं जातं ते दिसतं आपल्याला आणि आपण म्हणतो अरे क्या बात आहे, बघा किती मोठा शिवभक्त आहे. हा जर शिवभक्त असता ना हे नेते मंडळी सगळे आपली, तर आज ही वेळ आली नसती शिवरायांचा एखादा किल्ला असा कुठल्या तरी मनियारच्या ताब्यात असता. जायचं नाही. थांब, त्यांनी गेट बंद करून घेतलं. जाऊ दे, सांग दोरी ते बोलतायत की म्हणताय की जायचं नाही का इथनं. लावली? का लावली? पण किल्ल्याच्या दरवाजाला दोरी का बांधली? कुठल्या या किल्ल्याच्या किल्ल्याच्या दरवाजाला. तुम्हाला दोरी का बांधली? व्हिडिओ आपण बोलतो पुढे का का बांधली दोरी? पहिले आपले नाव सांगा. सागर राजेंद्र पवार, आपण आलो कुठं? बदलापूरला राहतो. अच्छा, पहिली गोष्ट तुम्हाला किल्ल्याला दोरी का बांधली याचं उत्तर देतो. हा. सदर प्रॉपर्टी जी आहे हम्म. ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे. त्याच्यामुळे या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी किल्ला प्रायव्हेट आहे. Yes. कसं काय? ते तुम्ही ऑनलाईन सर्च करा किंवा पुरातत्व विभागात जाऊन चौकशी करा. किल्ला प्रायव्हेट कसं काय झाला? सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा एक व्हिडिओ. तर हा व्हिडिओ बघून अनेकांनी आपापली मतं बनवून झाली असतील. या व्हायरल व्हिडिओनंतर गेल्या काही दिवसांपासून हे गोपाळगड प्रकरण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला आहे. आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि अनेकांनी आपापली मतं मांडलेली आहेत. पण या सगळ्या गदारोळात एक प्रश्न विचारला जातोय, या प्रकरणाची दुसरी बाजू काय आहे? कारण दुसरी बाजू तर असणारच आहे. आजपर्यंत आपण जे ऐकलंय पाहिलंय त्यानुसार काही पर्यटकांना किल्ल्यावर अडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय, म्हणजे त्या क्लिपमध्ये दिसतंय, आणि त्यानंतर संतापाची लाट उसळली. मात्र दुसरीकडे काही स्थानिक नागरिक आणि संबंधित व्यक्तींचं म्हणणं हे वेगळं असल्याचं समोर येतंय. आता त्यांच्या मते वादाची सुरुवात किल्ल्याच्या परिसरातल्या आंब्याच्या झाडांपासून झाली. काही जणांनी परवानगीशिवाय आंबे तोडल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर वाद वाढत गेला. इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, जर हा किल्ला ऐतिहासिक वारसा असेल तर त्यावर खाजगी मालकीचा दावा कसा केला जातो? शिवरायांच्या किल्ल्यावर खाजगी मालकीची बाग कुणी आणि कशी काय बरं फुलवू शकतो? आपण या व्हिडिओत पाहिलंय की तो एजाज मनियार नावाचा जो तरुण आहे तो सांगतोय की तुम्ही ज्या जमिनीवर उभे आहात ती जमीन ही आमच्या पूर्वजांची, म्हणजे आता फिरून फिरून माझ्या मालकीची आहे. त्यावर लावलेली आंब्याची झाडं आणि त्या झाडाला लागलेलं फळ हे आमच्या मालकीचं आहे. आता खरा वाद त्या खाली पडलेल्या 4 आंब्यांवरून झालाय का? ते पडलेले आंबे पर्यटक म्हणून आलेल्या त्या पवार कुटुंबियांनी उचलले, कारण त्यांना असंच वाटत असणार की हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला होता, म्हणजे शासकीय मालमत्ता आहे. आता त्यावर उगवलेला झाडाचा जो आंबा आहे तो वैयक्तिक कुण्या मणियारच्या मालकीचा कसा असेल? पण तो एजाज मणियार तर स्पष्टपणे सांगतोय की किल्ला, तटबंदी, ती भिंत, दरवाजे ही पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे खरी, पण आतली जमीन माझ्या पंजोबांनी 1960 साली 200-300 रुपयात खरेदी केली आहे. जर जमिनीच्या मालकीचा दावा वैध असेल, तसा 7/12 असेल जो आहे, त्यासंबंधी सरकारी नोंदी ज्या आहेत त्यासुद्धा आपण गांभीर्यानं पाहायला हव्यात. आता सोशल मीडियावर अनेक जण विचारतायत की एका ऐतिहासिक किल्ल्याची मालकी खाजगी व्यक्तीकडे कशी काय बरं असू शकते? तर खरं आहे, हा प्रश्न सामान्य माणसाला पडू शकतो, पण या प्रश्नाचं उत्तर ASI किंवा सरकारचा कोणीतरी अधिकृत प्रतिनिधी, थेट सरकारच पकडा ना तुम्ही, सरकारच देऊ शकतं. दुसरं म्हणजे जमिनीच्या मालकीचा वाद जरासा बाजूला ठेवू आपण, पण 4 आंबे उचलले म्हणून खरंच पर्यटकांना बेकायदेशीरपणे अडवलं गेलं होतं का? की हा वाद सोशल मीडियावर दिसतोय त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचा आहे? अशा प्रकारचे वाद आधी झाले नसतील का? याआधी हा प्रश्न कोणीच विचारला नसेल का? तुम्हाला गंमत सांगतो, ह्यापूर्वी घडलं नसेल असं मला वाटत नाही. पण आजचं जे युग आहे सोशल मीडियाचं, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलला कॅमेरे आहेत, अगदी अतिशय DSLRच्या तोडीचे कॅमेरे आहेत मोबाईलमध्ये. मग आपण त्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने आपल्याला समोर जे घडतं ते दिसतं ते सगळं शूट करतो आणि सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, इन्स्टा आहे, तिकडे टाकतो. त्यामुळे काय होतं की ते व्हायरल झाल्यानंतर लोकांना कळतं. म्हणजे याआधी झालं नसेल का? तर मला त्याची जी काही शक्यता आहे ती फारच कमी वाटते. याआधी झालेलं असेल.
पण कुणीतरी ते धाडस करून असं शूट वगैरे केलं नसेल, व्याधी कुणाला तरी त्यांनी डांबून ठेवलं असेल, मग समजा जर कुणी याबद्दल कधी तक्रार केली असेल तर मग स्थानिक प्रशासनानं याआधीच या प्रश्नांकडे दुर्लक्ष का केलं? आणि सर्वात महत्त्वाचं, गोपाळगड हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा वारसा आहे की एखाद्या खाजगी मालमत्तेचा भाग? हा जो प्रश्न आहे ना, खरं तर उपस्थित होणं दुर्दैवी आहे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा प्रत्येक प्रकरणालाही दोन बाजू असतात. या प्रकरणालाही दोन बाजू आहेत. एक बाजू त्या जागेवर हक्क सांगणाऱ्या त्या एजाज मणियारची आहे, तर दुसरी बाजू ASI किंवा सरकारची आहे. स्वराज्याचे शत्रू असलेल्या इंग्रजांनी शिवरायांच्या बहुतेक सगळ्याच किल्ल्यांची नासधूस केली. जसं त्यांच्या ताब्यात आल्यानंतर किल्ल्यांवरच्या मंदिरांचा विध्वंस केला. त्यात हा जो गोपाळगड आहे तो शेवटी सिद्धीकडून सरखेल आंग्र्यांकडे, तर कधी आंग्र्यांकडून पेशव्यांकडे, परत पेशव्यांकडून आंग्र्यांकडे, आणि असा एक प्रकारचा फिरता चषक कसा असतो तसा फिरता चषकच होता तो. आणि मग ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर या किल्ल्यावरचे सारे अवशेष संपवून पुढे देशाला स्वातंत्र्य देण्याची वेळ आल्यावर काही ऐतिहासिक वास्तू ज्या होत्या देशभरातल्या त्यांना देखील यांनी अगदी तोडून मोडून विध्वंस करून ओसाड जागा, बॅरन लँड म्हणून घोषित केलं होतं. जाता जाता या ओसाड प्रवर्गातल्या जमिनीचा सौदा दापोलीच्या तहसीलदाराकडून अवघ्या काहीशे रुपयात केला गेला. हा सौदा झाला तो त्या मणियार नावाच्या इस्मासोबत. पण पुढे जसं भारत सरकार किंवा ASI पुरातत्व खातं अस्तित्वात आलं, या गडकिल्ल्यांच्या नोंदी ठेवू लागलं, तेव्हा हा जो घोळ झाला होता कागदोपत्री, किल्ला सरकारचा म्हणजे तटबंदी, दारं, बुरुज हे ऐतिहासिक आहेत म्हणून ते संरक्षित, ते सरकारच्या मालकीचे, पण त्या किल्ल्याच्या आतली जमीन, त्या जमिनीचा 7/12 मात्र मणियार नावाच्या माणसाच्या नावावर. हे लक्षात नाही आलं? आता भलेही त्याने 1960 साली पैसे देऊन विकत घेतलेली जमीन असली तरी त्या जमिनीवर एक ऐतिहासिक वास्तू उभी होती, याचं भान तत्कालीन प्रशासनाला नव्हतं. तर झाला गोंधळ आताही निस्तरता येऊ शकतो, फक्त शासनाची इच्छाशक्ती हवी. जमिनीवर दावा करणाऱ्यानं तिथं आमराई पोचली. त्यातून त्याला दर वर्षा एक आड तरी मला वाटतं लाखोंचं उत्पन्न मिळत असावं, ते नाकारता येत नाही. कारण ते दिसतंय मागे की त्या आमराईत तोडलेले जे काही आंबे आहेत ते बॉक्सच्या बॉक्स, पेट्याच्या पेट्या भरल्या जात होत्या. त्यामुळे त्या मणियारचं लाखोंचं उत्पन्न त्या आमराईतून नियमितपणे येत असणार, हे नाकारता येत नाही. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाली तरी, आणि या जमिनीचा व्यवहार होऊन 66 वर्ष झाली तरी तत्कालीन प्रशासनाचा गाढवपणा हा आपल्याला निस्तरता आला नाही. कागदोपत्री जमीन ज्यांच्याकडे आहे ते आता आपला हक्क सहजासहजी सोडतील का? हे मणियार कुटुंबीय जे आहे ते म्हणे जागेवरचा हक्क सोडण्याच्या बदल्यात 10 कोटी रुपये मागत होते. या जमिनीच्या सध्याच्या बाजारभावानुसार त्यांना मोबदला द्यायला सरकार तयार होईल का, हा एक प्रश्न आहे. आणि मुळात कागदावर आहे म्हणून 300 रुपयात शिवरायांचा किल्ला असा खाजगी मालकीचा होतो का हो? आता यावर खलबतं सुरूच राहतील. पण काल 2 तारखेला महाराष्ट्राचे सांस्कृतिक खात्याचे कार्यमंत्री जे आहेत आशिष शेलार, त्यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना गोपाळगड किल्ल्याचा मूळ इतिहास, ब्रिटिश व मराठा काळातली जी काही उपलब्ध असलेली कागदपत्र, अभिलेख, लिलाव प्रक्रिया या जमिनीचा आणि कायदेशीर स्थितीचा बारकाईनं अभ्यास करून पुढच्या 15 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश दिलेला आहे त्यांनी. गडाच्या परिसरात पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामं प्रशासनानं पाडली होती. त्या पाडकामाविरोधात हे संबंधित कुटुंब न्यायालयातही गेलं होतं. त्यामुळे कोणतीही घाई न करता सगळ्या कायदेशीर बाबी आणि संभाव्य सरकारी संपादन जे लँड ॲक्विजिशन यावर सरकार विचार करत आहे. सध्या हा किल्ला चर्चेत आल्यानं तिथं पर्यटकांचा ओघ जो आहे तो वाढला आहे. त्यामुळे हा किल्ला तात्काळ शासनानं आपल्या नियंत्रणात घ्यावा आणि पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनानं घ्यावी असेही आदेश पारित झालेले आहेत. कारण जसं ते पवार कुटुंब आत डांबलं गेलं होतं तसं दुसऱ्या कोणाच्या बाबतीत होऊ नये. ठरल्याप्रमाणे जर का पुढच्या 15 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आलाच तर सरकार यावर अंतिम कायदेशीर पाऊल उचलण्याची शक्यता दिसते मला. पण मित्र, महाराष्ट्रातच काय, शेजारच्या कर्नाटकात, मध्य प्रदेशात मराठी सरदार आणि थेट शिवरायांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या काही वास्तू आहेत ज्यांना गडी म्हटलं जायचं. त्याही परंपरेनं काही तालेवार मंडळींच्या ताब्यात गेलेल्या आहेत. काहींनी त्या गडीचं रूपांतर 5 स्टार हॉटेल्स कम रिसॉर्ट्समध्ये केलेलं आहे. तिथे डेस्टिनेशन वेडिंग्स होतात. त्या वास्तूही खरं तर ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या आहेत. त्यांचं काय? छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करणारे आणि शिवरायांची राजमुद्रा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरणारे राजकारणी, सो कॉल्ड नेता लोक, हे छत्रपतींचा हा वारसा जपण्यासाठी काही करणार आहेत का? की फक्त निवडणुका आल्या की जय 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 शिवाजी या नाटकी घोषणा देणार आहेत?
हा प्रश्न तुम्ही आम्ही या नौटंकीबाजांना विचारायलाच हवा आहे खरं तर. कारण हे जय 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 शिवाजी करताना नरड्याच्या नसात आणेपर्यंत बोंबललं जातं ते दिसतं आपल्याला आणि आपण म्हणतो अरे क्या बात आहे, बघा किती मोठा शिवभक्त आहे. हा जर शिवभक्त असता ना, हे नेते मंडळी सगळे आपली, तर आज ही वेळ आली नसती शिवरायांचा एखादा किल्ला असा कुठल्या तरी मनियारच्या ताब्यात असता. मित्रो, यावर तुमचं काय मत आहे हे मी तुम्हाला विचारणार नाही. आता काय केलं पाहिजे, आपल्याला काय अपेक्षित आहे, या महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा जो ऊर्जा स्रोत आहे छत्रपती शिवाजी महाराज, जे हिंदू पादशहा म्हणून ओळखले जातात, त्या हिंदूंच्या आराध्य दैवताचं जे काही आता उरलं सुरलं पदचिन्ह जे आहे, जो वारसा आहे, तो कसा जपला गेला पाहिजे. त्यासाठी एक शिवभक्त म्हणा, एक मराठी माणूस म्हणा आणि त्या शिवरायांमुळे आज हिंदू म्हणून अभिमानानं जगणारा एक सामान्य माणूस म्हणा, त्यानं नेमकं काय केलं पाहिजे हे त्या कमेंट्समध्ये लिहा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.